चुलती पुतण्याचे लफडे जोरात ऊसाच्या शेतात. बघा, चुलती म्हणजे आई, आई म्हणजे आईचं दुसरं रूप म्हणजे आपली काकू चुलती. आणि आता बघा ह्या कलियुगात म्हणजे कलियुग किती जोऱ्यानं आले म्हणून म्हणून आपल्या चॅनलचं आपण नाव ठेवले कलियुगाचा वारा. म्हणजे हा वारा कसा फिरून राहिलाय हे आपल्याला सविस्तर बघायचंय. यासाठी ह्या घटनेसाठी आपल्याला जायचंय पुणे जिल्ह्यात. पण त्यासाठी अगोदर कलियुगाचा वारा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करेल नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यावं. हा, आता हे पुणे जिल्हा. पुणे म्हणजे तिथं काय उन्हे असं पाहिलं सगळंच उन्हे. जायचंय दौंड तालुका आहे. त्यातलं कठे ठाण हे गाव आहे. आता त्या गावात आहे ना बबन धावडे वय वर्ष आजचं 60 वर्ष आणि त्यांची धर्मपत्नी लताबाई धावडे 54 वर्ष. आता हे दोघं नवरा बायको सुखी संसार, मस्त संसार, सुखान चाललेला. आणि आपल्याला बबन धावडे पाहिजे. ते धावडे आहे ना, हे बबनराव म्हणजे असे सरळ स्वभावाचे, असे वाकडत न शिरणारे, आपलं काम 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 करणारे, कामाशी काम करणारे, यांना कोणाशी देणं घेणं नसलेले, असे सरळ साधे आणि सिंपल माणसं. आता यांचं काहीच नाही. यांचं म्हणजे खाणे, शेतीत काम करणे, खाणे, झोपणे आणि आपण आपला उदरनिर्वाह बघणे. आता यांना काही रिकाम्या टवाळकीची गरज नाही. आणि त्यांची लताबाई पत्नी ह्या पण शेतकामात हातभार लावायच्या, जे वाटेल ते करू लागायच्या. असं एक कुटुंब होतं, सुखी कुटुंब होतं, लहान कुटुंब होतं. आणि त्यांचा पुतणे अनिल धावडे वय वर्ष आजचं 40 वर्ष. हा पण शेती करायचा. आणि यानं काय केलं होतं, शेतात कामगार ठेवले होते. आता हे काय होतं, यांचं या स्टोरीसाठी आपल्याला जायचं 20 वर्ष मागं पहिलं. म्हणजे 20 वर्षापूर्वी पाहिलं तर लताबाईचं वय असेल कमीत कमी 34 ते 33. आणि अनिल धावडेचं वय असेल 20 वर्ष. 20 ते 21 वर्षाचा तरुण, लग्न होईल काय नाही. आणि त्याच्यानंतर त्यांची चुलती. आता चुलती चांगली दिसायची. आता बमराव म्हणजे सरळ स्वभावाचे. आता यंदा काही लक्ष देत नसे. चुलती पुतणे बोलून राहिले माल्याकासारखे. आता हे दोघ जण पुतणी आणि चुलती दोघ जण जवळ जवळ येऊ लागले, बोलू लागले. कारण तुम्ही बघत असाल की एका आडनावाचे किंवा एका भावकीचे वावर, शेत, शिवार असं एक सोय असतं. म्हणजे त्यांच्या मदत कोणी नसतं. असे यांचे शेताला बांधायला बांध होते. आता बांधायला बांध म्हणल्यानंतर जेवणाचा, दुपारचा जेवणाचा टाइम असला, पाणी असलं प्याली, एकमेकांकडे जाणं येणं. आता हे कसं चुलती आणि पुतण्या हे दोघं जणांचं मायलेकाचं नातं, पण हे कधी प्रेमात किंवा कधी लफड्यात बदललं हे कोणालाच कळालं नाही. आणि त्याच्यानंतर तिला तो आवडू लागला, यालाही चुलती आवडू लागली. कारण याला नेमक्याच मिसरूट फुटल्या होत्या. म्हणजे कुठं कुठे त्याला जिथं नको तिथं त्याला केस फुटले होते. त्याला पण काहीतरी करावं वाटायचं. आणि त्याच्यात ह्या दोघं जण चुलती पुतणीचा रंगारंग कार्यक्रमाला सुरुवात झाली. आता यांचा कार्यक्रम कसा कुठं चालायचा, शेतात. आता हे शेत कसं होतं, म्हणजे तिथं कसं कट्टेठाण या गावात म्हणजे ऊसाची शेती भरपूर केल्या जाते. आता ऊस म्हणल्यानंतर ऊस काय, ऊस तोडणी झाल्यानंतर पुन्हा ऊस कमराच्या वरी वाढा, म्हणजे 2.5-3 फुटाच्या वरी वाढा, कोणाला काही दिसत नाही दूरच्याला. म्हणजे यांचा कार्यक्रम ऊसात चालायचा. नेहमी ऊसात, रोज ऊसात, आणि नेहमी भेटायचे ऊसातच. आता यांचा कार्यक्रम कसा आहे, खूप चालला. पण कसे 9 दिवस असतात. आणि 9 दिवस संपले की त्याच्यात कुठेतरी मिठाचा खडा पडतो किंवा कुठेतरी माशी शिंकल्या जाते. आता यांचं काय झालंय, आता चुलती आणि पुतण्या, आता इथं काय राहिले, अनैतिक अनैतिक संबंध सुरू आहेत. पण नैतिकता राहिली का मित्रांनो, नीतिमत्ता ढासळली गेली. कारण की चुलती म्हणजे आई प्रमाण असते. आणि आई त्या चुलतीला कळायला पाहिजे पुतण्या म्हणजे हा लेका प्रमाण असतो. पण इथं काय केलं त्यांनी, सर्व नीतिमत्ता ही धाब्यावर बसवली. आणि त्यांचा वासनेचा खेळ जोरात सुरू झाला. आणि ते बबनराव म्हणजे हे सिंपल माणसं. आता हिला तिला काही अक्कल नाही आणि अनिल्याला काही अक्कल नाही. अरे ते अनिल्याला तर ठीक आहे, त्याला नेमक्या मिशा फुटल्या होत्या, पण लतील तर अक्कल पाहिजेत का नाही. की बा आपल्या पुतणी आहे, आपण 30-32 वर्षाची आहोत, आणि आपला पुतण्या नेमकाच वयात आलाय, 20 वर्षाचा आहे. याच्यासोबत आपलं गुप्तांग शरीर कसं उघडं करायचं बा, याचा तिने विचार करायला पाहिजे असता. पण काय बाई काय नांदवली, लाज शरम सगळी विसरून गेली. असा कार्यक्रम झाला. आता यायचे नवल्याचे 9 दिवस गेले. मग काय झालं, याचं लग्न झालं तरी हा चुलतीकडे जायचा, यांचं सुरूच राहायचं, सतत यांचं चालायचं. पण काय झालं, असाच एक दिवस नंतर 2024 पर्यंत चाललं. आता 2024 मध्ये आल्यानंतर काय झालं, हिला पण असं वाटू लागलं पुतण्याजवळ पैसे, कारण पुतण्यानं काय केले, एक कामगार ठेवलाय आणि पैसा पण आहे. आणि यानं आपल्याला काहीतरी द्यावं, कारण हा आपल्याला 20-22 वर्षापासून आपल्याला भोग भोगून राहिलाय. मग यानं पण काहीतरी परतफेड करावं. आता हे लालूच येणार, पैसा जिथं आला, जिथं
जोपर्यंत प्रेम आहे तोपर्यंत ठीक आहे, पण ज्या ठिकाणी व्यवहार आणि पैसा येतो त्या ठिकाणी कोणत्याही नात्यात वाईटपणा यायला सुरुवात होती. आता यांचं काय झालं, 2024 मध्ये यानं बोलवलं, पुतण्यानं बोलवलं, ती ही टाळाटाळ करायची, कारण हिला काय लागलं, पैसे. आता तिनं बोलून दाखवलं, बुवा तुम्हाला काहीतरी खर्च ते पैसे दे. आता हा काही पैसे सोडू दे शकत नव्हता. पण मग याचे काय व्हायचे, तगमग व्हायची, बाबा आपली चुलती, आपलं इतक्या वर्षाचं प्रेम येईन, असं येईन तसं येईन, आपण असं करेल तर आपण तसं करेल, हे कसं काय आपल्याला हे नेईन ते नेईन, असं त्याला वाटू लागलं. पण त्याला वाटून काय फायदा आहे, कारण बाईल काय लागत होता आता, पैसा. कारण तिला काय वाटायचं, 20 वर्ष आपल्या शरीरात याने भोगले आणि आता त्याला पैसे द्या जीवावर आले, म्हणून ही पण टाळायची. आता हा चवतळून गेला, म्हणजे भुकेलेला वाघ कसा चवतळतो तसा हा चवतळून गेला. याला अन्न पाण्यावर लक्ष उडालं आणि यानं ठरवलं की आपल्या चुलतीचा आपल्याला हे करू देत नाही, म्हणजे आपल्याला काटा काढणं अर्जंट आहे. आणि तो पण वाट बघू लागला. पण त्याच्या शेतात जो ठेवला होता त्यानं शेतमजूर सतीलाल वाल्मिक मोरे, 40 गावचा, 40 गाव तालुक्यातला, टिकी ह्या गावचा. आता तो येईल होता तिथं, म्हणजे बटेदार, म्हणजे अर्ध्याली शेती तुम्ही करतो, अर्धी मी घेणार, असं या हिशोबाने तो येईल होता. तो शेतात काम करायचा. त्याला यानं सांगितलं की बा तू 1.5 लाख रुपये देतो, फक्त आपल्याला एक फोन करायचा आहे. तू फक्त तुपली, फक्त बाकी काही नको, तुपली फक्त थोडी मदत. आता तुम्ही कोणी पोलीस स्टेशन मध्ये काय असं अटकू देणार नाही, काही झालं तरी. पण मित्रांनो, म्हणजे जर का तुम्ही अटकले त्यावेळेसच तुम्हाला कळतंय की नेमकं काय झालंय. तोपर्यंत तुम्हाला कोण काही सांगितलं काही कळत नाही, जेव्हा अटकल्याशिवाय कळत नाही. आता लोक काही कोणी म्हणतं कायदा मी खिशात घेऊन निघतो, पण ज्यावेळेस कायद्याच्या चौकोर ज्यावेळेस तुम्ही अटक करणार त्यावेळेस कळतं की कायदा काय आहे, कायदा कसा आहे. तर आपल्या स्टोरीवर येऊ. आता स्टोरीमध्ये ते काय केलं, पण एक दिवस असा उगवला, 7 डिसेंबर 2024 चा दिवस उगवला. उगवल्यानंतर दोघं नवरा बायको शेतात आले, सकाळून काम केलं, दुपारचं जेवण केलं. जेवण केल्यानंतर 5-5:30चा टाइम झाला. ते सांगितलं की गवत आहे, गवत घरी घेऊन जा तुम्ही, आणि मी ते कांद्याच्या वाखानातलं लसूण आहे त्या वाखानातलं गवत काढून मागून येते, तुम्ही व्हा पुढं. आता येलं, या दोघं जण येलं आणि आलं आणि त्या सतीलाल संधी चालून आली. त्यांनी पाहिलं हिचा नवरा घरी गेलाय आणि आता या आपण दोघं जण खाली. आता त्याच्यानंतर तिनं काय केलं, त्याच्यानंतर त्यानं तिला त्याच्याकडे गेला तो सतीलाल आणि सांगू लागला ते बाबा, बोलू लागला. बोलताना आता ते ओळखीचं असल्यामुळे ती पण बोलू लागली आणि सांगितलं मला थोडं वज उचलू लागा, कारण मला उचलत नाही, तिथं चला. ती ती पण आली. आता तिच्या मनात काही नव्हतं, ते भोळ्या भावात गेली सतीलाल सोबत. त्यावेळेस तिथे गेल्यानंतर शेकार तावडीत आल्यानंतर असं कळल्यानंतर त्या सतीलालनं तिचं तोंड दाबलं आणि मागून आणि जो पुतण्या होता तो आला आणि त्यानं मागून डोक्यावर मार हाणल्यानंतर ती खाली पडली, बेशुद्ध झाली. बेशुद्ध झाल्यानंतर या दोघा जणांनी तिचा चेहरा हा दगडात चेनू काढला. का चेनला, कारण की त्यांना असं वाटायला पाहिजे की तो बिबट्यानं विचार हल्ला केलाय. आता तुम्ही विचार करा, शेणू काढला आणि चणल्यानंतर ते मूर्त पावल्यानंतर त्याला उचललं आणि एका उसाच्या शेतात फेकून दिलं. आता फेकून दिलं आणि असं वाटलं की त्यांनी डाग गिग दोन दिन काढले आणि घरी निघून गेले. आता याला तिचे जे बबनराव घरी जाईल होते त्यांना असं वाटलं की आपली पत्नी अजून कसं काय नाही आली, म्हणून ते शेतात बघण्यासाठी आले. आवाज द्याला, त्यांना कोण दिसली नाही. त्यांनी पुन्हा आपल्या पुतण्यावर फोन केला, कारण यांचा पुतण्यावर जास्त विश्वास नाही शेजारचा. त्यांना माहित नाही आपल्या बायकोचा आणि पुतण्यात झंगाटे किंवा लपडे, हे माहित नव्हतं. पण त्यांना लोकांना माहित होतं, कारण माझं किती डोळे लावून दूध केलं तरी लोक पायनं सोडत नाही, आणि तसं त्यांना माहिती होत. आता ते काय केलं, त्यांना सांगितलं, गावातून लोक आले, बघू लागले. पुतण्या पण बघू लागला. बघितल्यानंतर एका उसाच्या शेतात त्यांना मृतदेह आढळला. त्याने पोलीस स्टेशनला फोन केला, वन विभागाला फोन केला की बिबट्याच्या हल्ल्यात एक स्त्री मृत्युमुखी पडली म्हणून. वन विभागाची टीम आली, त्याच्यानंतर पोलीसवाले आले, त्याच्यानंतर फॉरेन्सिक टीम आली. त्यांनी चौकशी केली, पंचनामा केला. प्रथमदर्शनी असं जरी दिसत होतं, पण बारक्यान मृतदेह बघितल्यानंतर असं वाटत होतं की हा कसल्याही पद्धतीचा बिबट्याचा हल्ला नाही. हा हल्ला फक्त आणि फक्त याचा असायला हवाय की तो पण म्हणजे फक्त कोणतरी हल्ला करेल असावा, असं त्यांना वाटायचं. आता त्या फॉरेन्सिक टीमनं काय केलं, तिच्या चेहऱ्याचे नमुने घेतले. आता चेहऱ्याचे नमुने घेतले आणि तो अहवाल कुठं पाठवला, नागपूर फॉरेन्सिक लॅब मध्ये अहवाल पाठवून दिला. ते म्हणजे पॅकिंग करून पाठवून दिलं आणि बॉडी पीएमला ससून रुग्णालयात पाठवून दिली. आता पीएमचा बॉडीचा रिपोर्ट आला, त्या बॉडीच्या याच्या सांगितलं की बिबट्याच्या हल्ल्यात काही मृत्युमुखी पडेल नाही. पण तरी पोलीसवाले काय केलं, फॉरेन्सिक टीमच्या
फॉरेन्सिक रिपोर्टची वाट बघत राहिली. आता फॉरेन्सिक टीम ही कधी आली? 8 फेब्रुवारी 2025 रोजी अहवाल पोलीस स्टेशनला प्राप्त झाला. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीसवाल्यांनी चक्रून गेले. तिथं सांगितलं बिबट्याचा हल्ला नाही, पशुजा नाही, कारण त्याच्यात नख आणि लाळ असते, त्याच्यानंतर दात असते बिबट्याचे. आणि बिबट्या हल्ला हा गाळ्यावरच करतो, असा चेहऱ्यावर करत नसतो मित्रांनो. आता यानं जरी हुशारकी केली तर ती हुशारी त्याच्या अंगावर आली. त्याच्यानंतर त्यांनी गावात चौकशी केली असता कटेवाड ठाणमध्ये, तर तिथं कळालं की बाबा याचा जो अनिलचा जो शेतमजुरी म्हणजे आण्याचे ते ठेवलेला सतीशलाल हा गायब आहे. मग त्यांनी पोलीसवाल्यांनी पुन्हा त्याला काय केलं, त्याला 40 गाव पैकी ह्या गावातून त्याला उचललं. आता त्याला काय आहे, सुंदरेचा आणि बाजीरावचा प्रसाद द्यायला तो पोपटासारखा बोलू लागला. आणि त्यानं सरळ सरळ नाव सांगितलं, अनिल धावडे यो याचा हात आहे म्हणून. अनिल धावडेला उचललं, 2 टोल्या सांगितलं आणि वरील प्रमाणे कथन करून सांगितलं की माझं प्रपंच म्हणजे माझं लफडं इतक्या दिवसात सुरू होतं, पण माझी चुलती मला शाही समाजासाठी सतत नाकार द्यायची, म्हणून मला राग अनावर झाला, म्हणून मी माझ्या चुलतीला संपवलं. म्हणजे विचार करा तुम्ही, जिथं चुलती ही आई प्रमाण असते तिथं हा भोगाची वस्तू म्हणून बघायला लागलाय. म्हणजे एक हे नीतिमत्ता ढासळली. जर चुलती सोबत तुमचे लफडे असेल किंवा भावकीतल्या बहिणी सोबत असेल, भाऊजी सोबत असेल, तर समजून जायचं तुमची आजच उतरती काळा लागली आणि तुमचं आयुष्य संपणार आहे. मग तुमचं काहीतरी वेगळं होणार आहे. कारण की तुम्ही नीतिमत्ता सातत्य ठेवा, तर तुमचं चांगलं होईल.